8वीचा कितवा लेसन चालू केलेला आहे? 10वा लेसन चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघत आहे? सेल ऑर्गॅनिल्स बद्दल बघत आहे. पहिले कोणता सेल ऑर्गॅनिल्स बघितला होता? सेल वॉल म्हणजे पेशी भिंतिका बघितली होती. पेशी भिंतिकामध्ये काय बघितलं होतं? शेवाळामध्ये, कवकमध्ये आणि वनस्पतीमध्ये असते. आणि पेशी भिंतिका हे कोणाला असतात? कोणाला असतात? फक्त वनस्पतींना असतात. प्राण्यांना असतात का? नाही. कशाने बनलेल्या असतात? सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये काय बनते? लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन बनत असते. त्याचं कार्य काय आहे? पेशीला आधार देणे आणि अतिरिक्त पाणी अडवून त्याचं पेशीचे रक्षण करणे. त्यानंतर प्रद्रव्य पटल म्हणजे पेशी पटल. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय? की ते काय करते? बाहेरचं आणि आतील जे आवरण आहे त्याला वेगळं करून ठेवायचं काम करते. त्यानंतर आपण अजून बघितलं होतं हे कशाने बनलेलं आहे? फॉस्फोलिपिड्सनी बनलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? निवडक स्पार पटल आहे. निवडक स्पार पटल म्हणजे काय? जे ठराविक पदार्थ आहे त्यालाच फक्त अंदर येऊ देते किंवा बाहेर जाऊ देते. ठीक आहे. त्यानंतर हे काय की समस्थिती. समस्थिती म्हणजे काय? पेशीच्या बाहेर कितीही बदल झाले तरीही पेशीच्या आतमध्ये बदल होणार नाहीत, त्याला आपण समस्थिती म्हणतो. त्यानंतर ऊर्जा वापरून चालणारे क्रिया कोणकोणत्या आहेत? पेशीय भक्षण. पेशीय भक्षण म्हणजे काय? एंडोसायटोसिस. पेशीय भक्षण मध्ये काय? अन्न व इतर पदार्थ पेशीच्या आतमध्ये येतात. त्यानंतर पेशी उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटोसिस. जे टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर जातात त्याला आपण पेशीय उत्सर्जन म्हणतो. आणि ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या आहेत? डिफ्युजन म्हणजे विसरण आणि परासरण म्हणजे ऑस्मॉसिस. डिफ्युजन मध्ये काय होत आहे? ऑक्सिजन सारखे किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू आहे ते पेशीच्या बाहेर जाते किंवा पेशीच्या अंदर येत आहेत. त्यानंतर ऑस्मॉसिस मध्ये जे पाणी आहे जास्त भागाकडून कमी भागाकडे पाणी जात आहे. त्याच्यामध्ये 3 आपण स्थिती द्रावण बघितले होते. कोणकोणते होते? अतिपरासरी. अतिपरासरी म्हणजे काय? सेलमध्ये जास्त पाणी असणार आणि बाहेर कमी. सम म्हणजे काय? दोन्ही सारखे. आणि अवपरासरी म्हणजे काय? सेलमध्ये कमी आणि बाहेर जास्त. त्यानंतर आपण पेशी द्रव म्हणजे सायटोप्लाझम बघितलं होतं. सायटोप्लाझम मध्ये काय बघितलं होतं? बघा, हे प्रद्रव्य पटल आणि केंद्रक याच्या मधात काय असते? तरळ पदार्थ, त्याला आपण काय म्हणतो? पेशी द्रव्य म्हणतो. आणि या पेशी द्रव्यामध्ये काय होत असते? रासायनिक अभिक्रिया. ज्या काही केमिकल ऍक्टिव्हिटी आहे, रासायनिक अभिक्रिया आहे ते कुठे होतात? पेशी द्रवाच्या अंदर होतात. त्यानंतर जे पेशी द्रव आहे त्याच्यामध्ये लिक्विड सबस्टन्स, त्याच्यामध्ये पेशी अंगके हे विखुरलेले असतात, त्याला काय म्हणतात? सायटोसोल. त्याला पेशी द्रव म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हे अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि जीवनसत्व याच्यामध्ये साठलेली असतात. त्यानंतर वनस्पतीमध्ये कसे असते? जे पेशी द्रव आहे ते एका साईडला गेलेलं असते आणि प्राण्यांमध्ये काय असते? दाट असते. नंतर पेशी अंगकेमध्ये हे काय? पेशीचे उपगट. जसं की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन आहेत तसं पेशीचे स्वतःचे अवयव. पेशीच्या अंदरचे स्वतःचे अवयव म्हणजे काय? त्याचे पेशी अंगके. आणि त्याला आपण काय म्हणतो? पेशीचे अवयव. आणि कशाने बनले? त्याचे आवरण कसे असतात? दुहेरी असतात. आणि त्याचे आवरण कशाने बनलेले राहते? मेद आणि प्रथिनांनी बनलेले राहते. ठीक आहे. पहिलं कोणतं बघितलं होतं आपण? केंद्रक म्हणजे न्यूक्लियस बघितलं होतं. न्यूक्लियस हे कसं आहे? दुहेरी आवरण असलेलं आहे. कसं आहे? दुहेरी. आणि त्याच्या अंदर आता पेशी आहे, पेशीच्या अंदर काय आहे? केंद्रक. केंद्रकच्या अंदर केंद्रकी. ठीक आहे. आणि त्या केंद्रकी त्याला काय म्हणतात? एक केंद्रकच्या याच्यावर जे छिद्र असतात त्याला काय म्हणतात? केंद्रकी छिद्रे म्हणतात. आणि छिद्रे कशाचं काम करतात? हे पदार्थांचे वहन करण्याचा छिद्रातून काम होते. त्यानंतर एक गोलाकार केंद्रकी त्याच्यामध्ये असते आणि सोबतच काय असतात? रंग गुणसूत्रांचे जाळे असतात. आणि हे रंग गुणसूत्रांचे जाळे जेव्हा पेशीचे विभाजन होते तेव्हा कशामध्ये रूपांतरित होतात? गुणसूत्रांमध्ये होतात. आणि गुणसूत्रांवरचा कार्यात्मक घटक कोणता आहे? जनुके आहे म्हणजे जीन आहे. जे एका पॅरेंट्स कडून जे चाइल्ड पर्यंत ट्रान्सफर होतात जे कॅरेक्टर त्याचं ते कोण करत असते? ट्रान्सफरचं काम जनुके करतात. ठीक आहे. आणि जनुके कुठे आहेत? न्यूक्लियसच्या आतमध्ये म्हणजे केंद्रकच्या आतमध्ये आहे. कार्य काय आहे? पेशीचे सर्व चयापचयच्या क्रिया आणि विभाजनावर नियंत्रण कोण ठेवते? केंद्रक ठेवते. त्यानंतर जनुकाद्वारे जे अनुवांशिक गुणांचे संक्रमण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे करायचं काम पण कोण करते? केंद्रक करते. म्हणजे केंद्रकच्या अंदर जो जीन आहे तो करत आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? त्यानंतर जे आपल्या आरबीसी मध्ये केंद्रक असते का? नाही. का केंद्रक नसते? कारण ते काय करते? हिमोग्लोबिनला जागा देते. ते हिमोग्लोबिनला जागा जास्त देते. त्यानंतर वनस्पतीच्या रसवाहिन्यामध्ये असते का केंद्रक? नाही.
त्यानंतर आपण काय बघितलं होतं, अंतर्द्रव जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आपण 2 टाईप सांगितले तुम्हाला मी, कोणकोणते, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर त्याच्यावर रायबोझोम असतील तर ते कोणतं असणार, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि रायबोझोम नसतील तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ बघा, पेशीच्या जे आतमध्ये विविध प्रकारचे विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला काय म्हणतात, अंतर्द्रव जालिका. काय करत आहे, ते पदार्थांचे वहन करत आहे आणि हे तरळ पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडलेल्या जाऊन बनलेले जाळीसारखी रचना असते. आता हे काय जाळीसारखी रचना आहे, याच्यामध्ये काय हे होल आहे, याच्यामध्ये काय असतात, लिक्विड भरलेला, तरळ पदार्थ म्हणजे काय, याच्यामध्ये लिक्विड पदार्थ भरलेला असणार. त्यानंतर अंतर्द्रव जालिका आतील साईडनी कोणाला, केंद्रकाला, आणि बाहेरील साईडनी कोणाला, प्रद्रव्य पटल म्हणजे पेशी पटल याला जोडलेलं असते. आतल्या साईडनी कोणाला, केंद्रकाला, आणि बाहेरच्या साईडनी प्रद्रव्य पटलला. आणि पृष्ठभागावर जर रायबोझोम असतील त्याला काय म्हणायचं, खडबडीत अंतर्द्रव जालिका म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि कार्य काय आहे याचे, पेशीला आधार देणे, त्यानंतर प्रथिनांचे वहन करणे, आणि अन्न किंवा अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत जर शरीरात एखादा विषारी पदार्थ आला तर त्याला पाण्यामध्ये विरघळून बॉडीच्या बाहेर टाकणे. कळालं इतकं, ठीक आहे. आता आहे गोल्गी. गोल्गी काय किंवा गोल्गी संकुल, ज्याला आपण गोल्गी कॉम्प्लेक्स, गोल्गी ॲपॅरेटस असं सुद्धा म्हटल्या जाते. बघा, एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गोल्गी संकुल बनते. आता बघा, याच्यामध्ये काय तुम्हाला दिसत आहे, हे 1 2 3 4 5 6 असे 5 ते 8 पर्यंत काय चपट्या आणि पोकळ कोश असतात. त्याच्यामध्ये काय असतात, चपट्या आणि पोकळ कोश असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि या कोशांना काय म्हणतात, कुंडे. कुंडे नाही, या कोशांना काय म्हणतात, कुंडे म्हणतात. आणि कुंड्यांमध्ये विविध प्रकारची विकरे, एन्झाईम नाव ऐकलेलं आहे, ठीक आहे. विकरे एन्झाईम असतात, ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये जे केमिकल्स त्याला आपण एन्झाईम्स म्हणतो, ते विकरे जे आहेत ते कशामध्ये असतात, त्या कुंडेमध्ये भरलेले असतात. अंतर्द्रव जालिकेकडून आलेली प्रथिने गोल्गी काय पटिकांमध्ये बंदिस्त होतात. आता अंतर्द्रव जालिका काय करत आहे, प्रथिनांचं वहन करत आहे. आपण पहिले बघितलं होतं, प्रथिनांचं वहन कोण करते, अंतर्द्रव जालिका करते. कोणापर्यंत करते, या गोल्गी काय पर्यंत करते, या गोल्गी काय म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स पर्यंत करते. आणि इथे ते प्रथिने काय होतात, बंदिस्त होतात. आणि समोर बघा, पेशी द्रवामार्फत या पिटिका गोल्गी संकुलनापर्यंत येतात. त्यांच्या निर्मिती क्षम बाजूशी संयुग पाहून त्यातील द्रव कुंडांमध्ये पाठवले जातात. कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात. आता याच्यामध्ये काय आहेत, विकरे आहेत, एन्झाईम्स आहेत. त्या कुंडांमध्ये काय भरलेले आहेत, इथे एन्झाईम्स आहेत. आणि इथेच काय केलेले आहे, आपले प्रोटीन म्हणजे प्रथिने गेलेले आहेत, ठीक आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने म्हणजे अंतर्द्रव जालिकेने जे काही प्रथिने आहेत, जे प्रथिने गोल्गी काय पर्यंत पोहोचवले, ठीक आहे, ते कुठे आले, या कुंडांमध्ये आले. या कुंडांमध्ये ऑलरेडी काय आहेत, विकरे आहेत म्हणजे एन्झाईम्स आहेत. मग हे एन्झाईम्स त्या प्रथिनांमध्ये काय करतील, चेंजेस करतील म्हणजे बदल करतील त्याच्यामध्ये, ठीक आहे. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोल्गी काय पिटिकामध्ये बंद होऊन गोल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवण्याचा पॅकिंग विभागासारखे काम कुंडाद्वारे केल्या जाते. आता कुंडांचे काम काय, पॅकेजिंग करणे, म्हणजे सरळ सरळ या गोल्गी कायचं किंवा गोल्गी कॉम्प्लेक्सचं काम काय आहे, पॅकेजिंग करणे, ठीक आहे. ते प्रथिने आले अंतर्द्रव जालिकेपासून, त्या प्रथिनांमध्ये बदल करायचा आणि त्या प्रथिनांना काय करायचं, पॅकिंग करायचे. पॅकेजिंगचं काम कोणाचं आहे, गोल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. बघा, कार्य दिलेलं आहे. गोल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. कोणतं आहे, स्त्रावी अंगक आहे. कारण याच्यामध्ये काय एन्झाईम्स आहे म्हणजे विकरे आहेत. हे कोणतं आहे, स्त्रावी अंगक आहे. पेशीत संश्लेषित झालेले विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे
त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे कोणाचं काम आहे? गोल्गी कायचं. काय काय आहे बघा, विकरे, प्रथिने, वर्णके यांना काय करणे, यांच्यामध्ये बदल घडवून आणणे आणि त्यांना कुठे पोहोचवणे? पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोण करते? गोल्गी काय करते. रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती सुद्धा कोण करत आहे? गोल्गी काय करत आहे. रिक्तिका म्हणजे काय? व्हॅक्यूल. जे आपण बघितलं तर प्राण्यांमध्ये काय असते? छोटं असते आणि वनस्पतीमध्ये मोठं असते. ठीक आहे. रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका, ठीक आहे, यांची निर्मितीचं पण काम कोणाचं आहे? गोल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. आणि पेशी भिंतिका, प्रद्रव्य पटल, लयकारिका याच्या पण निर्मितीसाठी काय करतात? ते मदत करतात. समजलं काय काय आहे बघा. डबल पहिलं काम काय आहे? स्त्रावी अंग. काय आहे? स्त्रावी अंगक आहे. ठीक आहे. गोल्गी संकुलन काय आहे? स्त्रावी अंगक आहे. पेशीमधले विकरे, प्रथिने, वर्णके यांच्यामध्ये काय करतात? बदल घडवून आणतात आणि त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुद्धा करतात. त्यानंतर रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका यांच्या निर्मितीसाठी पण काय करतात? ते काम करतात आणि पेशी भिंतिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीसाठी पण काय करतात? ते मदत करतात. कळालं? नेक्स्ट आहे नाही बघा, कॅमिलो गोल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गोल्गी संकुलनाचे वर्णन केले होते. आता गोल्गी, कॅमिलिओ गोल्गी, गोल्गी कॉम्प्लेक्स हे कोणी शोधून काढले? हा सायंटिस्ट आहे कॅमिलिओ गोल्गी. गोल्गी कॉम्प्लेक्सचा शोध कोणी लावला? कॅमिलिओ गोल्गी. गोल्गी कॉम्प्लेक्सचा शोध कोणी लावला? काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व या तंत्राने त्यांनी चेतासंस्थाचा सखोल अभ्यास केला, म्हणजे नर्वस सिस्टम याचा अभ्यास केला. चेतासंस्थाची रचना या अभ्यासासाठी सॅटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. फक्त एवढं लक्षात ठेवा की गोल्गी कॉम्प्लेक्स शोध कोणी लावला? कॅमिलिओ गोल्गी यांनी लावला. नेक्स्ट आहे लयकारिका. त्याला आपण काय म्हणतो? लायसोझोम्स. काय म्हणतात? लायसोझोम्स. लयकारिकेला काय म्हणतात? लायसोझोम्स. ठीक आहे. बघा, पेशीत घडणाऱ्या चयापचन क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात. टाकाऊ म्हणजे काय? खराब, जे आपण टाकून देतो. ठीक आहे. जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांच्या विल्हेवाट लावणाऱ्या संस्था म्हणजे लयकारिका. विल्हेवाट लावणे म्हणजे काय? त्याला बाहेर टाकणे. ठीक आहे. याला म्हणतात आपण विल्हेवाट लावणे, की हे जे टाकाऊ पदार्थ आहे याला काय करणे? बाहेर टाकणे किंवा त्याची काहीतरी विल्हेवाट लावणे, त्याला नष्ट करणे. सरासरी विल्हेवाट लावणे म्हणजे काय? त्याला नष्ट करणे. याचं काम कोणाचं आहे? लयकारिकेचं आहे, ज्याला आपण लायसोझोम्स असं म्हणतो. लायसोझोमचं काम काय आहे? की एखादी कोणतीही क्रिया झाली, जसं की आपल्या बॉडीमध्ये एक्झाम्पल डायजेशन झालं. डायजेशनमध्ये काय निघालं? वेस्ट निघते. ठीक आहे. मग डायजेशन ही काय झाली? प्रोसेस झाली. त्याच्यामध्ये काय निघालं? वेस्ट निघालं. तसंच या पेशीमध्ये घडणारे जे काही क्रिया आहेत त्याच्यामध्ये काय? टाकाऊ पदार्थ निघणार, म्हणजे वेस्ट निघणार आणि त्या वेस्टची विल्हेवाट लावायचं, त्याला नष्ट करायचं काम कोणाचं आहे? लयकारिका म्हणजे लायसोझोम्सचं आहे. ठीक आहे. लयकारिका हे साधे एकपटलाने, एकपटल म्हणजे ते डबल मेम्ब्रेन नाही आहे, एकेरीच आहे. ठीक आहे. आपण समज बघितलं होतं की न्यूक्लियस कसं आहे? दुहेरी आहे. ठीक आहे. पण हे कसे आहेत? लायसोझोम्स एकपटलाने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विकरे म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत. त्यामध्ये पाचक विकरे आहेत. आता हे काय करणार आहे की जे काही टाकाऊ पदार्थ आहे, टाकाऊ पदार्थाला स्वतःमध्ये डायजेस्ट करून घेणार आहेत. टाकाऊ पदार्थाला स्वतःमध्ये डायजेस्ट करून घेणार आहेत. आता टाकाऊ पदार्थाला डायजेस्ट का करणार आहेत ते? कारण की सेलमध्ये जर टाकाऊ पदार्थ जमा झाले तर सेल खराब होऊन जाईल. हे टाकाऊ पदार्थ आहे, याच्यामध्ये जर खूप सारे टाकाऊ पदार्थ जमा झाले सेल खराब होऊन जाईल. मग या टाकाऊ पदार्थाला डायजेस्ट करायला कोणतरी पाहिजे. मग याचं काम कोण करते?
लयकारिका करतात आणि त्यांच्यामध्ये त्यासाठी काय असते, पाचक विकरे म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. बघा कार्य, रोग प्रतिकार यंत्रणा, सेलची ती काय, रोग प्रतिकार यंत्रणा म्हणजे काय, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंना काय करते, ती नष्ट करते. जीवाणू असेल, विषाणू असेल, जे काही पेशीवर हल्ला करत आहेत त्यांना काय करते, ती नष्ट करते. उद्ध्वस्त करणारे पथक सुद्धा त्याला म्हणतात. जीर्ण, कमजोर पेशी अंगके किंवा कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. जे जीर्ण झालेले किंवा कमजोर झालेले पेशी अंगके असतील, समजा ही एक सेल आहे, याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल हे वॅक्युल आहे, ठीक आहे, हे एक पेशी अंगके, वॅक्युल काय, पेशी अंगके. आता हा वॅक्युल कमजोर झाला, हा वॅक्युल काय झाला, कमजोर झाला, मग याला डायजेस्ट करायला लागेल, नाहीतर हे बाजूच्या पण काय करेल, एकूण सगळ्या अंगकेला खराब करून टाकेल. जसं की एका आंब्याच्या पेटीमध्ये जर एक आंबा सडका असला, ते पूर्ण आंब्याला काय करेल, सडवून टाकते ते, ठीक आहे. तसंच की एक जर अंगके खराब झाली, ते प्रत्येक अंगकेला काय करेल, ते खराब करून टाकेल. म्हणून या अंगकाला स्वतःमध्ये त्याला नष्ट करण्याचं किंवा डायजेस्ट करण्याचं काम पण कुणाचं असते, लयकारिका. म्हणजे जे जीर्ण आणि कमजोर झालेले पेशी अंगके आहे त्याला डायजेस्ट करण्याचं किंवा कार्बनिक कचरा, टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशवी सुद्धा त्याला म्हणतात. पहिले कोणती, उद्ध्वस्त करणारे पथक, रोग प्रतिकार यंत्रणा आहे ती आपल्या म्हणजे सेलची, त्यानंतर उद्ध्वस्त करणारे पथक आहे आणि आत्मघाती पिशव्या. बघा पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःचाच पेशीचे पचन करतात. आता ही एक हे काय आहे, हे सेल आहे, ठीक आहे. या सेलमधल्या सगळी सेल काय झाली, जुनी झाली आणि काय झाली, खराब झाली. सेल जुनी झाली आणि काय झाली, खराब झाली. या पूर्ण सेलला स्वतःमध्ये डायजेस्ट करायचं, म्हणजे पूर्ण सेललाच नष्ट करायचं आहे. आपण पहिले काय बघितलं होतं, फक्त वॅक्यूला तिने काय केलं होतं, नष्ट केलं होतं आणि स्वतःमध्ये डायजेस्ट केलं होतं. आता काय करणार, या पूर्ण सेलला स्वतःमध्ये ती डायजेस्ट करणार आहे, ठीक आहे. हे लायसोझोम आहे, हे लायसोझोम काय करणार, या पूर्ण सेलला हे बस्ट होणार म्हणजे फुटणार, हे फुटला इथून, ठीक आहे. हे लायसोझोम काय झाला, इथून फुटला. आता हे फुटणार याच्यामधले जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत ते कसे निघणार, बाहेर येतील. जे पचन विकरे आहे, पाचक विकरे आहे, ते फुटल्यानंतर काय होतील, बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर या पूर्ण सेलला स्वतःमध्ये काय करतील, ते डायजेस्ट करून घेतील. म्हणजे स्वतःने काय केलं, त्याला काय म्हणतात, सुसाईड, सुसाईड, ठीक आहे. सुसाईड करणे म्हणजे स्वतःलाच मारून घेणे, स्वतःलाच मारणे, ठीक आहे. सुसाईड बॅग म्हणजे आत्मघाती पिशवी सुद्धा याला म्हणतात. आत्महत्या म्हणतो आपण, जसं की आज सुसाईड म्हणजे काय, आत्महत्या, स्वतःलाच मारून घेणे, ठीक आहे. तर ती काय करते, जर जुनी झाली आणि खराब झाली सेल तर स्वतःच्या सेलला ती डायजेस्ट करून घेते, स्वतः सेलला काय करते, नष्ट करून घेते, म्हणून याला आत्मघाती पिशवे असं म्हणतात, ठीक आहे. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. आता प्रथिने आणि मेद हे साठवून ठेवल्या जातात आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. प्रथिने आणि मेद हे साठलेले असतात आणि जेव्हा उपासमारी किंवा उपवास वगैरे असते, आपण जेवण वगैरे करत नाही तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बनत नाही का, बनते ना. आपण एक पूर्ण दिवस जेवण नाही केलं तुम्ही, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी बनणार नाही का, 4-5 दिवस नाही केलं मग ठीक आहे, तुम्हाला चक्कर वगैरे येऊ शकते. पण तुम्ही जर दिवसभर जेवण नाही केलं, तुमची बॉडी एवढी कमजोर होते का, नाही ना. कारण आपल्या बॉडीमध्ये प्रथिने आणि मेद साठलेले असतात आणि त्याच्यापासून काय एनर्जी तयार करू शकते, ठीक आहे. आणि त्याच्यापासून एनर्जी तयार करायचं काम पण कोण करते, लयकारिका करतात, त्याचं पाचन करतात प्रथिने आणि मेदाचं. कळालं लयकारिका. काय आहे सांगा. टाकाऊ पदार्थाला काय करते, ती विल्हेवाट लावते, त्याला आपण काय म्हणतो, लयकारिका. एक पटलाने बनलेली आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, पाचक विकरे आहेत. कार्य, रोग प्रतिकार यंत्रणा आहे ती आपल्या बॉडीची, का, कारण जीवाणू आणि विषाणू यांना काय करते, नष्ट करते. उद्ध्वस्त करणारे पथक आहे, कारण जे जीर्ण किंवा कमजोर एखादा पेशी अंगके खराब झाली त्याला नष्ट करून टाकते ती,
ठीक आहे. आणि आत्मघाती पिशव्या म्हणजे काय, ती सेल जर जुनी झाली किंवा खराब झाली, त्या सेलचे स्वतः काय करते, ते विकरे जे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम जे आहेत, म्हणजे तिचे पाचक विकरे ती फुटते आणि ते पाचक विकरे बाहेर येतात आणि पूर्ण सेलला स्वतःमध्ये डायजेस्ट करून घेते आणि उपासमारीच्या काळात जे प्रथिने आहे आणि मेद याचे पाचन केल्या जाते. कळालं लयकारिका? बघा मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तंतुकणिका. बघा प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. तुम्हाला ऊर्जेची गरज आहे का, एनर्जीची गरज आहे का? तुमच्या अंदरच्या पेशीलाही असणार. ठीक आहे, आपल्याला एनर्जीची गरज आहे म्हणजे आपल्या अंदरच्या पेशीलाही असणार. प्रत्येकाला काय पेशी ऊर्जेची गरज आहे. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम कोणाचं आहे, तंतुकणिकाचं. आपण पहिलेच बघितलं होतं की पेशीला काय देते, ती ऊर्जा तयार करून देते, म्हणून तिला आपण काय म्हणतो, ऊर्जा केंद्र म्हणतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखाली पेशीला काय करते, ती ऊर्जा पुरवण्याचं काम करते तंतुकणिका, म्हणून आपण तिला काय म्हणतो, पेशीचे ऊर्जा केंद्रक म्हणतो. ठीक आहे. आता तंतुकणिका कशी असते, दुहेरी आवरण त्याच्यामध्ये असते आणि तंतुकणिकाचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी किंवा शिखांनी बनलेले असते. बाहेरचं कसं असते, सच्छिद्र, त्याच्यावर काय असतात, छिद्र प्रेझेंट असतात आणि आतमधलं आवरण कसं राहते, घड्यांनी. जसं की हे तुम्हाला दाखवलेलं आहे, हे बाहेरचं आवरण कसं आहे, पूर्ण छिद्रांनी बनलेलं असते आणि याच्यावर हे काय असतात, पूर्ण घड्या असतात. ह्या घड्या आहेत ना, म्हणजे बाहेरील आवरण कसं आहे, सच्छिद्र आणि आतील आवरण कशाने बनलेलं आहे, घड्यांनी बनलेलं असते. तंतुकणिकाच्या आतील पोकळीत असलेला जेली सदृश्य द्रवात रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA रेणू असल्याने ते प्रथिने संश्लेषित करू शकतात. आता प्रथिने तयार करण्याचं काम कोणाचं आहे, रायबोझोमचं आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मायटोकॉन्ड्रिया पण प्रथिने तयार करू शकते. का, कारण त्याच्या अंदर काय काय आहे, रायबोझोम आहे, फॉस्फेटचे कण आहे आणि DNA आहे, म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे आम्ल म्हणजे ॲसिड. ठीक आहे, याच्या अंदर तंतुकणिकेच्या अंदर म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या अंदर काय काय आहे, रायबोझोम आहे. मग त्याला दुसऱ्या रायबोझोमची गरज असेल का, नाही, स्वतः ते प्रथिने तयार करू शकते. म्हणून मायटोकॉन्ड्रिया स्वतः प्रथिने तयार करू शकते का, त्याच्यामध्ये काय आहेत, रायबोझोम प्रेझेंट असते, फॉस्फेट कण आहे आणि DNA प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तंतुकणिका पेशीतील कार्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडेशन करते व या प्रक्रियेत मुक्त झालेले ऊर्जा ATP म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATPचा लॉंग फॉर्म लर्न करून ठेवायचा, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATPचा लॉंग फॉर्म ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATPचा लॉंग फॉर्म काय, आवाज, आणि DNAचा डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड काय आहे. जेवण कोणीच नाही केलं माहिती आहे मला, पण बोला ना जोराने. आणि ATPचा DNAचा डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि ATPचा ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता आपण ही लाईन काय बघितली बघा, तंतुकणिका पेशीतील कार्बोदके आणि मेद. कार्बोदके म्हणजे काय, कार्बोहायड्रेट. ठीक आहे, कार्बोहायड्रेट आणि मेदाचं या काय करते, विकरांच्या म्हणजे एन्झाईमच्या सहाय्याने ऑक्सिडेशन करते. म्हणजे या कार्बोहायड्रेटमध्ये समजा हे कार्बोहायड्रेट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय करणार, ऑक्सिजन मिक्स करणार, याला काय म्हणतात, ऑक्सिडीकरण. एखाद्या सबस्टन्समध्ये ऑक्सिजन मिक्स होणे याला काय म्हणतात, ऑक्सिडीकरण म्हणतात. ओके, त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑक्सिडेशन म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन म्हणतात. आणि एखाद्या सबस्टन्समध्ये ऑक्सिजन मिक्स होणे त्याला ऑक्सिडीकरण असे म्हणतात, हे मराठीमध्ये. आता या कार्बोदकेमध्ये आणि मेदाचं काय करत आहे, हे ऑक्सिडेशन करत आहे आणि याला कशामध्ये फॉर्म करत आहे, ATP मध्ये. आपण जेवण करतो, ठीक आहे, पोळी वगैरे खातो, पोळी भाजी, त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट घेतो आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे कार्बोदके घेतो. ठीक आहे, त्या असं आहे का की आपण जेवण केलं डायरेक्ट आपल्याला एनर्जी आली, नाही,
त्या फूडचं पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्जन होईल, एनर्जीमध्ये कन्वर्जन होते, नंतर आपल्या बॉडीमध्ये ते आपण यूज करतो ती एनर्जी. ठीक आहे, डायरेक्ट फूड यूज करतो का एनर्जी म्हणून, नाही, त्या फूडचं पहिले एनर्जीमध्ये कन्वर्जन होईल, नंतर ते आपण एनर्जी यूज करणार. मग एनर्जी तयार होते कशी, कार्बोदके आणि मेदाचे याच्यामध्ये काय होते, ऑक्सिडीकरण होते. कार्बोदके आणि मेदाचं काय होत आहे, ऑक्सिडीकरण. कार्बोदके आणि मेदाचं काय होत आहे, ऑक्सिडीकरण होत आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये काय तयार होते, ATPचे मॉलिक्युल्स तयार होतात. कळालं, आपल्या बॉडीमध्ये 38 ATP मॉलिक्यूल तयार होत असतात. 38 ATP एनर्जी मॉलिक्युल्स तयार होत असतात. कळालं इथपर्यंत. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकाची संख्या कमी असते. कशामध्ये कमी असते, वनस्पती. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकेची संख्या काय असते, कमी असते. याचं रिझन कोणी सांगू शकते, लॉजिकली विचार करा. तंतुकणिकेचं काम काय आहे, ऊर्जा तयार करणं. यांनी काय म्हटलं, वनस्पतीमध्ये कमी असते, प्राण्यांमध्ये जास्त असते. का जास्त असते, मुवमेंट जास्त करतात. ठीक आहे, जे प्राणी जे आहेत, प्राणी असेल मग आपण सर्व असू, ठीक आहे, आपल्यामध्ये जी मुवमेंट आहे, हालचाल आहे, ही खूप जास्त होते. वनस्पतीमध्ये होते का हालचाल जास्त, जास्त म्हणजे होते का वनस्पतीमध्ये हालचाल, होतच नाही. मग वनस्पतीमध्ये तंतुकणिकेची संख्या कशी असणार, कमी असणार, आणि प्राण्यांमध्ये कशी असणार, जास्त असणार. कळालं, काय काय बघितलं. हे काय, पेशीचे ऊर्जा केंद्र आहे, जे ऊर्जा पुरवते, ऊर्जा तयार करते. आणि बाहेरील जे आवरण आहे ते कसं आहे, सछिद्र आहे, आणि आतमध्ये कसं आहे, घड्यांनी बनलेला आहे. नंतर जे काही आतमधली जी पोकळ असलेली जेली सदृश्य म्हणजे हे जे आहे, याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे, रायबोझोम, फॉस्फेट कण आणि DNA म्हणजे डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड भरलेला आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या रायबोझोमची किंवा दुसऱ्या रायबोझोमनी तयार केलेल्या प्रथिनांची गरज आहे का, नाही, स्वतःचं प्रथिन स्वतः तयार करू शकते. आणि तंतुकणिका काय करतात, अजून कार्बोदके आणि मेदाला ऑक्सिडीकरण करून त्याच्यामध्ये ATPचं फॉर्मेशन करतात, जे आपल्याला एनर्जी जी आहे आपल्या बॉडीमध्ये ATPच्या फॉर्ममध्ये असते. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते आपल्या बॉडीमध्ये, ATPच्या फॉर्ममध्ये असते. कळालं इतकं. आणि प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिका जास्त कमी असतात, कमी असतात. ठीक आहे. कार्य, ATP हे ऊर्जा समृद्ध संयुगे तयार करतात. म्हणजे ATP हे काय आहे, मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, ऊर्जाचं म्हणजे एनर्जीचं मॉलिक्यूल आहे ATP. मग तंतुकणिका काय तयार करत आहेत, ऊर्जा तयार करत आहे. पण कोणती ऊर्जा, ATPच्या फॉर्म मधली ऊर्जा. ठीक आहे, ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने व कार्बोदके, मेद याचे संश्लेषण करतात. स्वतःसाठी म्हणजे कोणासाठी, मायटोकॉन्ड्रिया स्वतःसाठीच काय तयार करतात, ते प्रथिने, कार्बोदके आणि मेद स्वतः तयार करू शकतात, ते ATPची ऊर्जा वापरून. कळालं इथपर्यंत तंतुकणिका. त्यानंतर बघा रिक्तिका, ज्याला आपण व्हॅक्युअल म्हणतो. पेशीतील घटक द्रव्याची साठण करणारी पेशी अंगके म्हणजे काय, रिक्तिका. काय करते ती, साठण म्हणजे स्टोअर करून ठेवते सबस्टन्स. रिक्तिकांना ठराविक आकार असतो का नसतो, नसतो. असतो का, नाही. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकाची रचना बदलत जाते आणि रिक्तिकाचे पटल एकपदरी असते. अजून कशाचे एकपदरी बघितलं आपण, लायसोझोम, लयकारिका. लयकारिकाचे पटल कसे असते, एकपदरी असते. अजून रिक्तिकाचे पण पटल कसे असते, एकपदरी असते. कार्य बघा, पेशीचा परासरणीय दाब म्हणजे परासरणीय सांगा काय असते, ऑस्मोटिक. परासरणीय म्हणजे काय, ऑस्मोटिक. ऑस्मोटिक प्रेशर नियंत्रित कर कोण ठेवते, पेशीचे जे काही ऑस्मोटिक प्रेशर आहे म्हणजे परासरणीय दाब आहे, हे कोण नियंत्रित करत आहे, व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका नियंत्रित करतात. चयापचन क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजे ग्लायकोजन, प्रथिने, पाणी याचे साठवण कुठे होते, व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिकामध्ये होते. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचन पूर्व साठलेले
जाते. आपण काय बघितलं स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं, हे समजा अमिबा आहे, अमिबाची ही एक सेल आहे. अमिबामध्ये किती सेल असतात? एकच असते. आपल्या बॉडीमध्ये किती असतात सांगू शकत नाही आपण किती असतात. ठीक आहे, याच्यामध्ये काय एकच सेल आहे, ती एकच सेल काय करणार, सगळे कार्य करणार. ठीक आहे, मग या सेलमध्ये काय आहे, व्हॅक्यूल आहे, अमिबाचा सेल आहे. हा, अमिबाच्या सेलमध्ये काय व्हॅक्यूल आहे. या अमिबाने काय केलं, एखादा अन्न पदार्थ या व्हॅक्यूलमध्ये घेतला. आता हे व्हॅक्यूल काय करणार, याला डायजेस्ट करणार. व्हॅक्यूल काय करणार, व्हॅक्यूलमध्ये काय होणार, याच्या डायजेशनची प्रोसेस होणार. अमिबाच्या सेलच्या व्हॅक्यूलमध्ये काय होणार, डायजेशनची प्रोसेस होणार. म्हणजे इथे काय सांगितलं त्यांनी की प्राणी पेशीमध्ये काय होत आहे, टाकाऊ पदार्थ साठवले जातात. कोणते पदार्थ, टाकाऊ पदार्थ. पण अमिबामध्ये कोणते पदार्थ, अन्न पचन पूर्व. आता हे अन्न पचन झालं का, नाही, तरी पण इथे आलं ना व्हॅक्यूलमध्ये स्टोर झालं ना ते. मग अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचन पूर्व अन्न साठवले जातात. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. वनस्पतीमधल्या ज्या काही रिक्तिका आहेत कशाने भरलेल्या असतात, त्या पेशी द्रवाने, आणि त्याच्यामुळे त्याला काय येते, ताठरता आणि दृढता येते. काय बघितलं, रिक्तिका काय करतात, साठवण्याचं काम करते. त्यानंतर आकार ठराविक असतो का, नाही, एकपदरी असतात त्या. ठीक आहे, त्यानंतर जे ऑस्मोटिक प्रेशर आहे म्हणजे परासरणीय दाब आहे ते नियंत्रित कोण करते, रिक्तिका करतात. चयापचनमध्ये बनलेले जे काही उत्पादके आहे, ग्लायकोजन आहे, प्रथिने आहे, पाणी आहे, याला साठवून ठेवण्याचं काम पण कोणाचं आहे, रिक्तिकाचं आहे. त्यानंतर प्राणी पेशीमध्ये टाकाऊ पदार्थ साठवतात आणि अमिबामध्ये कोणते पदार्थ, अन्न पचन पूर्व साठवलेले असतात. वनस्पतीमध्ये रिक्तिकामध्ये काय असतात, पेशी द्रव असतात आणि म्हणून त्याला काय ताठरता आणि दृढता आलेली असते. कळाले का, आज किती बघितले आपण. काय असते अंतर्द्रव एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम, आधार देणे आणि प्रथिनांचे वहन करणे, आणि शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ आले त्याला पाण्यामध्ये विरघळून बाहेर टाकणे. ठीक आहे, आणि अंतर्द्रव जालिका आहे आतील साईडनी कुणाला, केंद्रकाला अटॅच राहते, आणि बाहेरील साईडनी कुणाला, पेशी पटल म्हणजे प्रद्रव्य पटलला. किती टाईप पडतात त्याचे, दोन, एक रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ कशाला म्हणणार, ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट असतील त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट नसतील. गॉल्गी कॉम्प्लेक्स बघितलं होतं. ठीक आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये काय बघितलं सांगा. 5 ते 8 काय असतात, चपट्या पोकळ कोश असतात. त्या कोशला काय म्हणतो आपण, कुंडे म्हणतात. आणि त्या कुंड्याच्या अंदर काय असते, विकरे असतात म्हणजे एन्झाईम्स असतात. आणि ते एन्झाईम्स काय करतात, प्रथिनांमध्ये बदल करण्याचं काम करतात. आणि याला गॉल्गी संकुलनाच काय म्हणतात, स्त्रावी अंगक सुद्धा म्हणतात. आणि हे काय करते, विकरे, प्रथिने आणि वर्णके यांच्यामध्ये बदल करते आणि याला पेशीच्या बाहेर किंवा पेशीमध्ये बरोबर त्या ठिकाणी पोहोचवते. आणि रिक्तिका, स्त्रावी पिटिका, पेशी भिंतिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीला पण काय करते, मदत करते. आणि याने कोणी सांगितलं होतं, कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने गॉल्गी कॉम्प्लेक्स हे शोधून काढलं, म्हणजे याचा शोध लावला होता. लयकारिका काय आहे, टाकाऊ पदार्थाला त्याची विल्हेवाट लावणारी संस्था आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये रोग प्रतिकार यंत्रणा पण याला म्हणतो, कारण हे काय करत आहे, जीवाणू आणि विषाणूंना नष्ट करत आहे. उद्ध्वस्त करणारे पथक पण आहे, कारण एखादं पेशी अंग जर खराब झालं त्याला काय करते, स्वतःमध्ये डायजेस्ट करून घेते. त्यानंतर आत्मघाती म्हणजे स्वतः सुसाईड करते ती. जर सेल वगैरे जुनी झाली, ती पेशी जुनी झाली किंवा खराब झाली तर ती काय होते, बस्ट होते, फुटते आणि स्वतःमधले जे काही पाचक विकरे आहेत तिला बाहेर काढून पूर्ण सेलला स्वतःमध्ये डायजेस्ट करून घेते. ओके, आणि उपासमारीच्या काळात प्रथिने आणि मेदाचं पाचन करत असते. नंतर मायटोकॉन्ड्रिया बघितलं. मायटोकॉन्ड्रिया काय आहेत, ऊर्जा केंद्र आहे पेशीचे ऊर्जा केंद्र आहे आणि दुहेरी आवरण असलेले आहेत. त्यानंतर बाहेर साईडने काय सछिद्र आवरण आहे आणि आतील साईडने घड्यांनी बनलेलं आहे. आणि याच्या अंदर काय काय आहे, रायबोझोम, फॉस्फेट कण आणि DNA आहे. आणि तंतू कणिका जे कार्बोदके आहे आणि मेद आहे याचं काय करतात,
ऑक्सिडीकरण करतात आणि ATPच्या फॉर्ममध्ये ते मॉलिक्यूल तयार करतात. आणि आपण जी ऊर्जा असते आपल्या बॉडीमध्ये असते ती कोणत्या फॉर्ममध्ये असते? ATPचा लॉंग फॉर्म ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट आणि DNAचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि स्वतः ATPचा यूज करून ती स्वतः काय करते? प्रथिने, कार्बोदके, मेद याचं संश्लेषण करते, तयार करते. त्यानंतर व्हॅक्युअलचं काय काम आहे? साठवण करणे. ठीक आहे, साठवण घटक द्रव्यांना साठवण करण्याचं काम कोणाचं आहे? रिक्तिकाचं आहे. रिक्तिकाचा आकार ठराविक असतो का? नाही. एक पदरी असते का दुहेरी असते? एक पदरी असते. परासरणीय दाब नियंत्रित करण्याचं पण काम असते. त्यानंतर याच्यामध्ये ग्लायकोजन प्रथिने जे पाणी आहे जे चयापचनच्या याच्यात क्रियेमध्ये बनते त्याला साठवून ठेवण्याचं पण काम कोणाचं असते? रिक्तिकेचं असते. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात आणि अमिबाच्या अन्न पचनाच्या पूर्वीचे जे पदार्थ आहे ते साठवतात. त्यानंतर वनस्पतीतील रिक्तिका कशा असतात? ताठर आणि दृढ, कारण त्याच्यामध्ये पेशी द्रव भरलेले असतात. कळालं का आजचं? कळालं? उद्या वाचून या, वाचल्याशिवाय समजणार नाही. काही डाऊट असेल तर विचारू शकता.